नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुक्की रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज मी जे गुलाबजाम बनवलेले आहे ते काही स्पेशल आहे. घरच्या वस्तूपासून बनलेले आहे, जे बाहेरून काही आणायची गरज नाही. आणि त्यापेक्षा सर्वात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी ही जे स्वीट डिश बनवलेली आहे, आज मी रामनवमी निमित्तच बनवलेली आहे. आणि जर तुम्ही हे बघून, माझी रेसिपी बघून जर तुम्ही तुमच्या घरी ही डिश बनवली तर मला खूप छान वाटेल. आणि हे अगदी घरातल्या साहित्यापासून बनते, झटपट बनते, काही म्हणजे उशीर लागत नाही किंवा कुठलंही सामान आपल्याला बाहेरून विकत मागवावं लागत नाही. एक अगदी घरच्या साहित्यात हे बनते आणि खूप छान बनते, झटपट बनते. आणि बनवून राहा तुम्ही मनमुक्की रसोईमध्ये. जर का माझे चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघत जा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर चला, आपण आता या गुलाबजामची थोडी रेसिपी बघून घेऊया. तर सर्वात आधी मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी इथे वनस्पती डालडा टाकलेला आहे. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, पण मी वनस्पती डालडा वापरलेला आहे. आणि 2 चम्मच मी वनस्पती घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे. रवा जो आपण उपम्यासाठी वगैरे वापरतो तो रवा आहे. गुलाबजाम आपण आत्तापर्यंत जसे खव्याचे किंवा जे गिट्स येतात ना, मार्केटमध्ये येतात, रेडीमेड प्रीमिक्स येतात, त्याचे आपण बनवलेले असणार. पण आज तुम्ही माझी रेसिपी बघून रव्याचे सुद्धा बनवून बघा, खूप छान आहे, झटपट बनते. तर चला, गिट्स जे आहे त्यामध्ये ऑलरेडी त्या प्रीमिक्समध्ये साखर ॲड असतं आणि जे खोवा असतो, मावा, त्यामध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण असतं. म्हणून हा रवा जो आहे तो रवा आपला फिका असतो, त्यामध्ये साखर नसते. म्हणून आपल्याला तिथे मी 3 चम्मच साखर वापरलेली आहे. तर रवा भाजतानाच आपल्याला साखर वापरायची आहे. आणि ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मी इथे दूध टाकत आहे. तर समप्रमाणात आपल्याला इथे हे वापरायचं आहे. आणि रवा आपल्याला बिलकुल 2 ते 3 मिनटं भाजायचा आहे. त्याला रंग चेंज करायचा नाही आहे किंवा खमंग होईपर्यंतसुद्धा भाजायचं नाही आहे. फक्त त्याचं 2 मिनटं असं भाजायचं आहे वनस्पतीमध्ये. त्यानंतर तूप टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे. आणि दूध टाकल्यानंतर ते लगेचच असा घट्ट बनायला तयार होतं. तर लगेच आपल्याला त्याच्या सगळ्या ज्या गाठी बनलेल्या असते त्या पटकन आपल्याला चम्मचनी तोडून घ्यायच्या असते. आणि याला छान असं घट्टसं डो बनलेला आहे. तर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा, हा पटकनच किती छान असा डो बनून तयार आहे. तर आपल्याला असंच झालेलं पाहिजे आहे. आणि गॅस बंद करून द्यायची आहे. तर हे आता कढई सोडायला लागलेलं आहे. तर आपल्याला या स्टेजपर्यंत आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचं नाही, रंग बिलकुल चेंज झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि डो बनणार असं ते झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आहे. तर बघा, हा आपोआपच डो तयार झालेला आहे. याचा एकदम घट्ट नाही किंवा असं सैलसरसुद्धा नाही. तर 1 वाटीला म्हणजे सारखं प्रमाणात तुम्ही घ्या, तर बिलकुल हा असं प्रमाण बनून येईल. जेवढं तुम्ही रवा घेता तेवढंच तुम्ही दूधसुद्धा घ्या. आणि 3 ते 4 चम्मच साखर टाका. पिठी साखर टाकली तरी चालेल. तर या प्रकारे आपल्याला इथे हे बनवून घ्यायचं आहे. आणि आज रामनवमीबद्दल तुम्ही काय बनवलं आहे आपल्या घरी स्वीट, तर ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. तर मी आज गुलाबजाम बनवलेले आहे. तर बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. तर या प्रकारे. आणि हे आता थंड होऊ द्यायचं आहे अगदी 5 मिनटापर्यंत. तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊया. जसं आपल्याला माहिती आहे, गुलाबजामसाठी जो आपण पाक तयार करतो तो कुठल्याही प्रकारचा 1 तारी 2 तारीत पाक नसतो. असा थोडा चिकट झाला पाहिजे इथपर्यंत पाक असतो. तर मी इथे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आणि ज्या वाटीने मी साखर घेतलेली, म्हणजे रवा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखरसुद्धा घेतलेली आहे. सर्व याचं प्रमाण बिलकुल सारखं आहे. तर बघा या प्रकारे. आणि काय आहे की रवा जो आहे ना, तो दूधमध्ये टाकल्यानंतर, म्हणजे दूध त्या रव्यामध्ये टाकल्यानंतर तो फुलतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यानंतर आपण म्हणून इथे पाणी जास्त वापरलेलं आहे. आणि बघा, पाक जसा साखर जशी मेल्ट झाली आहे तसंच त्यावर असं थोडीशी काळसर हे आलेलं आहे. तर तुम्ही ते चम्मचनी काढून घ्यायचं आहे किंवा निंबूसुद्धा पिळलं तरी तो आपला पाक छान बनतो, म्हणजे स्वच्छ बनतो, साफसूत, म्हणजे कलर छान पांढरा येतो त्याचा. नाहीतर असा मळकटला थोडा पाक बनतो, असा आहे. तर 5 मिनटं अगदी झालेले आहे. तर हे थंड झालेलं आहे. थंड म्हणजे यासाठी होऊ द्यायचं आहे की आपले हात त्याला म्हणजे भाजणार नाही ते डो तयार करताना. आता काय करायचं आहे की इथे मी एक दूध पावडर टाकलेलं. दूध पावडरचा एक जो 10 रुपयाला पाऊच येतो ना, तो मी 1 पाऊच पूर्ण टाकलेला आहे. आणि त्याला छान मिक्स करायचं आहे. तर बघू शकता इथे आपला गुलाबजामला लागलेला पाक तयार आहे की जसं चम्मचवर घेतलं तर असं हलकंसं असं थेंब पडणार इथपर्यंत आपल्याला
गुलाबजामचा पाक बनवायचा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर इथे तुम्ही जर आवडीनुसार, हे एकदम ऑप्शनल आहे, गरज असेल तर टाका, नाही तर टाकू नका. तर मी इथे छोटंसं रंग टाकलेला आहे, तो थोडा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, बाकी याची काहीही गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर टाका. तर मी इथे हे जेल कलर टाकलेला आहे पिवळा, याने दिसायला खूप छान दिसतं म्हणून, अदरवाईज काही गरज नाही आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला डो तयार म्हणजे करून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला थोडंसं स्मॅश करायचं आहे, कारण की ते थोडं घट्ट झालेलं असतं आणि कडक झालेलं असतं, म्हणून आपल्याला त्याला गोळे करता आले पाहिजे, गुलाबजाम करता आले पाहिजे, म्हणून आपल्याला थोडं त्याला स्मॅश करून त्याला सॉफ्ट करायचं आहे. तर या प्रकारे आपण त्याला सॉफ्ट करून घ्यायचा. आणि इथे दूध पावडर आपण यासाठी वापरलेलं आहे की त्या फक्त रवा आहे ना, आतमध्ये दुसरं काहीही नाही, आणि त्याची टेस्ट चांगली यावं म्हणून, आणि थोडं रिचनेस वाढावं म्हणून आपण इथे दूध पावडर टाकलेलं आहे, मिल्क पावडर टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता, काहीही गरज नाही आहे त्याची. तर या प्रकारे आपण आरामात गोळे इथे बनवू शकतो. दूध पावडरचे तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे आरामात बनते ते. जसं आपण विकतचे जे प्रीमिक्स आणतो त्यामध्ये जसं क्रॅक्स वगैरे येतात ना, तसं इथे क्रॅक्स वगैरे येत नाही आहे. तर बघा, आणि इथे किती छान त्याच्यावर शायनिंगसुद्धा आलेली आहे. तर या प्रकारे आपण जसं जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आकार त्याला द्यायचा आहे गुलाबजामला, तसं तुम्ही आकार देऊ शकता. पण हे एक आहे, याचे गोळे आपल्याला अगदी छोटे करायचे आहे, मिडियम साईजमध्ये करायचे आहे, मोठे करायचे नाही, कारण की तेलामध्ये जसं आपण तळलो वगैरे ना, ते तळलं वगैरे तर ते त्याचा साईज आणखी मोठा होतो, म्हणून आपल्याला आधीच सुरुवातीला त्याचे साईज छोटा करायचा आहे. तर बघा, याप्रमाणे आपल्याला इथे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहे. आणि यावर शायनिंगसुद्धा किती छान आलेली आहे, बिलकुलही क्रॅक्स वगैरे आलेले नाही आहे. तर नक्कीच तुम्ही हे प्रसादासाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे आले आहे त्यासाठी, किंवा स्वीट तुमची खायची इच्छा झाली आणि घरात गुलाबजामचा वगैरे काही प्रिमिक्स नाही आहे, मावा नाही आहे, विकत आणण्यापेक्षा आपल्याला हा घरगुती उपाय आहे, नक्कीच ट्राय करा. तर चला, मी इथे कढईमध्ये वनस्पती जो डालडा आहे तो गरम करायला ठेवलेला, मी तेल वापरलेलं नाही आहे. तर बघा, या प्रकारे आपले पूर्ण गोळे तयार आहे. आणि हे जे लांब लांब मी जे करून घेतले ना साईजमध्ये, हे सुद्धा गुलाबजाम आहे, पण मी त्याचे काळे जाम बनवणार आहे. सेम, बिलकुल वेगळं काही वापरलं नाही, तेच आहे. फक्त मी जर आतमध्ये थोडं स्टफिंग वापरलेली आहे, तर त्यामध्ये थोडंसं मी पिवळा जो रंग मी पाकामध्ये टाकलेला, तोच रंग थोडंसं साईडनी एका छोट्याशा याच्यामध्ये काढून टाकलेला होता, छोट्याशा बॅटरमध्ये. त्यातलाच तो बॅटर जो रव्याचा आपण केलेला आहे त्याचंच मी छोटंसं काढलेलं आहे, तेच आतमध्ये स्टफिंग भरलेले आहे. आणि याचे आता काळे जाम कसे करायचे ते दाखवते. एकाच वस्तूपासून, एकाच साहित्यापासून आपण 2 रेसिपी इथे बनवू शकतो. तर बघा, याला थोडं जास्त होऊ द्यायचं. आणि हो, गॅस आपल्याला मिडियम टू स्लो ठेवायचा आहे ना, एकदम स्लो ठेवायचा आहे ना हायवर ठेवायचा आहे, मिडियम टू स्लो अगर तुम्ही ठेवाल तर ते जसे तुम्ही ते गोळे गुलाबजामचे टाकाल तर ते पूर्ण फाटून जाईल, मेल्ट होऊन जाईल, म्हणून आपल्याला स्लो नको. आणि जर हाय ठेवलं तर ते जळून जातील, म्हणून ते आपल्याला मिडियम टू स्लो ठेवायचं आहे. तर बघा, हे काळे जाम आपले बनून तयार आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे गोळे जे आपण करून घेतलेले होते गुलाबजामचे, ते आपल्याला टाकून तळून घ्यायचं आहे आणि मिडियम टू स्लो ठेवायचं आहे. तर असे आपले मस्त गुलाबजाम बनून तयार आहे. तुमचा आज काय बेत बनलेला आहे तर नक्कीच सांगा. तर या प्रकारे आपल्याला हळूहळू सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. आणि म्हणजे तुम्ही हे पाकात न टाकता असेही खाल्ले तरी खूप छान क्रिस्पी झालेले असतात, वरून खूप क्रिस्पी आणि आतमधून असे सॉफ्ट झालेले असतात. तर तुम्ही हे गुलाबजाम म्हणजे पाकात न टाकता तुम्ही थोडं जिरं, मोहरी आणि असं थोडंसं तेलामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, जिरं, मोहरी, मिरचीचा तडका वगैरे देऊन किंवा कढीपत्ता वगैरे टाकून जर तुम्ही त्याला असं थोडं शॅलो फ्राय केलं ना, तरी हे खायला एकदमच छान वाटते. असं स्नॅक्समध्ये तुम्ही वापरू शकता. तर आज आता इथे आपण गुलाबजाम बनवलेले आहे, तर इथे हे डालडा वापरलेला आहे. तर तुम्हाला जर हे स्नॅक्समधून वापरायचं तुम्ही तेलामध्ये वापर करायचा, वनस्पतीमध्ये किंवा तूप वगैरे वापरू नका. तर एक एक करून मी पूर्ण असे गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहे. तर चला, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही म्हणते की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी जर आल्या तर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर बघा, हे एक एक करून पूर्ण तळलं आणि थंड होऊन गेलं. जर तुम्ही डायरेक्टली गरम टाकले पाकामध्ये तर ते थोडं मेल्ट होण्याची शक्यता असते.
गरम पाकामध्ये टाकायचं नाही, नाहीतर ते मेल्ट होईल. थोडं थंड होऊ द्यायचं आणि मगच टाकायचं. लगेचच ते पाक पूर्ण ऑब्झर्व करून घेतात, सॉफ्ट बनतात आणि पाक आतमध्ये सुद्धा जातात. छान असे आतमध्ये पाक जातो. तर बघा, फुटले नाही, मेल्ट झालेले नाही, तुटलेले नाही. किती छान असे वाटतं की मावा जे आपण खोवा वगैरे बनतो त्याच्यासारखेच हे गुलाबजाम बनून तयार आहे. तर चला, मी तुम्हाला एका बाउलमध्ये सुद्धा काढून दाखवते. किती छान रंग वगैरे आलेला आहे. तर या प्रकारे. आणि हे जे थोडंसं तुटलेलं दिसतं आहे तुम्हाला, तर माझ्या हाताने ते माझ्या चुकीने झालेलं आहे. कारण मी चम्मच जोरात टाकलेला होता आणि जोरात त्याला थोडं ढवळलं होतं, म्हणून ते तुटले. आणि तुम्ही हे रव्याचेच नाही तर दुसऱ्या गुलाबजामसोबत जरी केलं ना तरी असंच होईल, तुटल्या जाईल ते गुलाबजाम. म्हणून थोडं हलक्या हाताने करायचं आहे. तर बघा, तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे आणि किती रसीले झालेले आहे. किती रस म्हणजे त्याचा पाक आतमध्ये गेलेला आहे. आणि सॉफ्टसुद्धा बघा किती छान झालेले आहे. कुणी म्हणणार नाही की हे रव्याचे आहे. आणि टेस्टला तर बिलकुल जवळपास सारखंच लागते. हे गिट्सचे किंवा माव्याचे जे आहेत तर त्याच्यात जवळजवळ सारखेच लागतात टेस्टला. तर या प्रकारे हे गुलाबजाम झाले. आणि हो, जे म्हटलं होतं मी तुम्हाला की काळा गुलाबजाम बनवून दाखवते, तर ते सुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते. आतमध्ये मी पिवळ्या रंगाची फिलिंग भरलेली होती, तर ते दाखवते. तर बघा, या प्रकारे याच्यामध्ये सुद्धा किती छान पाक गेलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, रसीला झालेला आहे. तर चला, भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये.